बॉलिंग मार्कवर गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. संघाचं वैयक्तिक षटक घेऊन यतिंग बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय. स्ट्राईक एंडवर आहे बॅटर गजानन आणि नॉन स्ट्राईक एंडवर त्याची साथ देतोय मनोज. गजानन आणि मनोज दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल शॉर्ट बॉल टाकला होता, चांगल्या पद्धतीने खेळलाय. गॅप मध्ये चेंडू आहे, कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जातोय. 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. 3 धावेने श्री गणेश नक्कीच होतोय आरंभ, प्रारंभ, शुभारंभ या 3 धावेने. 3 धावा नक्कीच झाले धावफलकाला. आता कुठेतरी सुरुवात झाली आहे. पहिला सामना चांगल्या पद्धतीने रंगला. कल्याण डोंबिवली संघ एक चांगली टीम बनवून इथे आले आणि चांगला सामना पहिला सामना जिंकलाय. जी बिल्कुल, बहुत बड़ा कमिटमेंट दिखाई दिया. पहले गेंद के ऊपर कम से कम 20 से 25 कदमों तक दौड़े और बढ़िया क्षेत्र रक्षण का मुजाहरा किया. 1 रन बचा अपने टीम के लिए. इस मर्तबा हल्के हाथों से खेलते हुए बल्लेबाज अपना खाता खोलते हुए 1 ही रन यहाँ पे हुआ है प्राप्त. स्कोर जा पहुंचा है 4 रनों पे. दैट्स अ गुड स्टार्ट आफ्टर 2 डिलिव्हरीज. नक्कीच. आणि दोन्ही फलंदाजाची चर्चा केली. दोन्ही बॅटर्सने आपलं खातं इथे उघडलंय. स्ट्राईक एंडवर आता पुन्हा एकदा गजानन आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर 3 धावा चांगल्या पद्धतीने कव्हर मध्ये खेळला होता तो फटका. इथे राईज चांगला झाला. बॉल टप्पा पडला, थोडासा काटा बदलला बॉलने आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलच्या रूपात येतोय. चेंडू जर पाहिले या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू झाले. धावफलकावर धावा लागलाय 4. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो बॅटिंग टीम साठी. Yes, definitely 4 runs on the board at the end of the 3rd delivery of the first over of the second match. This is nicely played down to the extra cover region. It is going towards the boundary. Good fielding this. They're going for the second. Crossed over quite easily. That second was converted. 5 runs, 6 runs on the board already. आणि नक्कीच आनंद सर, या दोन्ही बॅट्समनची जर चर्चा केली तर दोन्ही बॅट्समन चांगली प्लेसमेंटने बॅटिंग करतायत. चांगल्या पद्धतीचा गॅप त्यांना मिळतोय. पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स एंड करून इथे मात्र चांगला फटका आहे, पण हा गॅप मध्ये नाहीये. प्लेसमेंट चांगली मिळाली नाही. 1 धाव इथे झाली. थोडंसं मिसफील्ड झाला, फंबल झाला खेळाडू, पण 1 धावेने समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सना. धावफलक जर पाहिलं तर 5 चेंडू झाले. धावफलकावर धावा लागल्यात 7 धावाची. बिल्कुल 5 गेंदे हो चुकी है. 7 रन स्कोरबोर्ड पर लगता हुआ पावर प्ले के ये आखिरी गेंद रहेगी. जी बिल्कुल, बढ़िया नफीतुली गेंदबाजी की है अब तक यतीन ने. 7 रन यानी कि अब तक बांधे रखा है बल्लेबाजों को. इस मर्तबा कदमों का इस्तेमाल. गेंद हवा में, ये जा रही है मिड विकेट के क्षेत्र में. 1 बाउंस. ओह क्या एफर्ट है, बहुत ही बढ़िया एफर्ट. आखिरी मोमेंट पे राइट हैंड को बाहर निकालते हुए छलांग लगाई और गेंद को चौका यानी कि बाउंड्री जाने से रोका. Outstanding fielding effort at the end of the first over. I believe 3 runs on the board they have taken and 10 runs on the board at the end of the first over. DJ. बहुत ही बढ़िया एफर्ट प्रशांत. नक्कीच प्रसाद त्या खेळाडूचं नाव कुठेतरी आपल्या संघाला 1 धावेचा प्रसादने चकवला. 1 धाव वाचवली 1 धावेने. जर आपण पाहिलं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे कल्याण टोयोटा कल्याण या संघाची धावसंख्या 10. या धावसंख्येवर पोहोचले 10 अंक. जर आपण पाहिलं तर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देतो, कारण की त्यांचा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळायचा 10. नवीन गोलंदाज संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सूरज बॉलिंग मार्कवर येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट जर आपण पाहिलं 10 ते 12 पावलांचा रनअप घेत पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील आता सूरज. पुढे खेळण्याचा प्रयत्न केला पण पंच वळत आहेत. पंच इशारा करतायत इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव आणि अवांतर धावेमध्ये नक्कीच भर होईल. 1 धाव वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या धावसंख्येवर. जी बिल्कुल 11 रन हो चुके हैं. पहली गेंद अब करेंगे सूरज. दूसरे ओवर की ये पहली गेंद. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र बॅटची आतली कडा घेतली. इनसाइड एज लागला. चेंडू गेला 3rd मॅन रिजन मध्ये. फाईन लेग रिजन मध्ये थोडेसे अडथळा आला खेळाडूंना, बॅटरला. 1 धाव पूर्ण झाली. 1 धावेने धावसंख्येत भर होते. 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. जर आपण पाहिलं एका साईडला कल्याण तर दुसऱ्या साईडला ठाणे असे हे दोन्ही संघ आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. कमिटमेंट देखा प्रशांत. नॉन स्ट्राइकर एंड पे छलांग लगाई अपना विकेट बचाने के लिए. सो दैट्स अ रियली गुड कमिटमेंट दे आर शोइंग ऑन द फील्ड. दिस टाइम अ वेरी गुड डिलीवरी. दिस इज वंस अगेन takes the inner half of the bat, stays on the pitch, just a single. Good communication between both the batsmen. Score quickly moves on to
13 without losing any wicket. I'll request both the captains of MG NM ATPL and MG Thane Sales to please be ready for the toss at the end of this inning. नक्कीच पुढील होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी राहायचंय. या इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. पुन्हा एकदा सूरज कॉमेंट्री बॉक्स पासून दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता, पुढे येऊन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. पंच वळत आहेत. आणखीन एकदा हात समांतर धाव मिळेल. अवांतर एका धावेने धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 14 रन हो चुके हैं, जबकि पहले ओवर के समाप्ति के बाद थे रन 10. अभी भी इस ओवर की 4 गेंदें आनी शेष. पहले मुकाबले में आपने देखा जब बैटिंग कर रही थी साइड, पहले ओवर के बाद 10 था, दूसरे ओवर के बाद 20, लेकिन उसके बाद पारी लड़खड़ाई. यहाँ पे स्ट्रॉन्ग फाउंडेशन जरूर सेट किया इन दोनों बल्लेबाजों ने. इस बार बढ़िया हिट लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन दौड़कर मुकम्मल किया. 1 ही रन यहाँ पे होगा प्राप्त. बढ़िया क्षेत्र रक्षण, बढ़िया क्रिकेट देखने मिल रहा है प्रशांत यहाँ पे. नक्कीच आतापर्यंत एकंदरीत जर हा सामना पाहिला, दुसरा षटक चालू आहे आतापर्यंत. या षटकातील 3 बॉल झाले, 3 बॉल बाकी आहेत. म्हणजे 9 चेंडूचा खेळ झाला. 9 चेंडूवर अजून एकही बाउंड्री आली नाहीये. ही कुठेतरी चिंतेची बाब असेल कल्याण या संघासाठी. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ बॅटने खेळला. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू होता. 1 धाव पूर्ण झाली. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा सहजरित्या चपळाईने हे दोन्ही बॅटर पूर्ण करतात. 2 धावेने आणखीन धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या धावसंख्येवर. 17 runs on the board. Brilliant fielding by Ganesh. Round at the long off region. Just a couple of runs to add in the score line. 2 deliveries to go. Once again going right arm over the wicket, just away from us, at right from the commentary box, and this is nicely bowled. नक्कीच सरळ स्टंपच्या समोर पकडलं होतं. मला असं वाटते LBW असतं तर कुठेतरी अपील झाली असते आणि फलंदाज प्लम झाला असता. सरळ स्टंपच्या विकेटच्या समोर पकडलं होतं, पण या टुर्नामेंटमध्ये या स्पर्धेमध्ये LBW नाहीये. पंचांचा इशारा आला. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. धावसंख्येत आणखीन भर होते. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. या षटकातील या ओव्हर मधील एक शेवटचा बॉल येणं बाकी आहे. सूरज शेवटचा बॉल घेऊन. और स्ट्राइक पेन पे मनोज. फुल टॉस डिलीवरी आड़े बल्ले से खेला है. गेंद जारी काउ कॉर्नर के क्षेत्र में. बढ़िया क्षेत्र रक्षण वहां पे. क्या कलेक्ट किया है यतीन ने, क्या थ्रो किया है. सिर्फ 1 ही रन. दूसरे ओवर के समाप्ति के बाद प्रशांत स्कोर हुआ है 19 रन. नक्कीच कुठे ना कुठे बॅकफुटवर जात चालली आहे कल्याण संघ. जर आपण पाहिलं एकंदरीत पॉवर प्लेचा चांगला वापर केला होता. पॉवर प्ले षटकामध्ये तब्बल 10 धावा बनवल्या. त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये जशी फील्ड ओपन झाली, प्रोटेक्शन मिळालं गोलंदाजांना, फक्त 9 धावा खर्च केल्यात. मी आणखीन एकदा सांगतो, चिंतेची बाब हीच असेल की 2 ओव्हर झाले. 2 ओव्हरमध्ये एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाहीये या मॅच मध्ये. प्रसाद बघा, तोच आता ज्याने तो बॉल अडवला होता, या इनिंगचा चौकार अडवला होता, तोच आता क्षेत्ररक्षक गोलंदाजी मार्कवर येतोय. नाव आहे प्रसाद. प्रसाद जाएंगे राइट आर्म ओवर द विकेट. पहली मर्तबा उनका सामना करेंगे मनोज. बढ़िया गेंद. ये ऑफ कटर थी गेंद. मुझे लगता है प्रशांत थोड़ा टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई. ऐसा लग रहा था कि वाइड की तरफ जाएगी, लेकिन अंदर की तरफ आई. लेकिन सज्ज थे बल्लेबाज, कट कर दिया बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में. 1 रन जोड़ लिया खाते में. नक्कीच जर आपण खेळपट्टी जर पाहिली, विकेट पाहिली तर दोन्ही संघांसाठी अनुकूल विकेट आहे. जर आपण बॅटिंग चांगली केली तर रन्स बनणार, पण बॉलर सुद्धा इथे आपला दबदबा गाजवणार. कारण की लेदर विकेट आहे. लेदर विकेटवर बॉल टप्पा पडून सुद्धा चांगला येतो, चांगला स्पिन होतो. इथे चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे. प्लेसमेंट चांगली आहे. क्षेत्ररक्षक येतील, पण हा जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी हा येतोय. पहिल्या इनिंग मध्ये पहिला चौकार. थँक्यू सो मच डीजे. फटका चांगला. थँक्यू डीजे. फटका चांगला होता, गॅप मध्ये होता आणि मोठी गोष्ट म्हणजे शॉर्ट बॉल टाकला होता. जर आपण पाहिलं प्रसाद कडून पहिला बॉल चांगला होता, स्पिन झाला, पण हा बॉल सरळ निघाला होता. इथे जोरात टाकलेला चेंडू होता, सरळ येतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू बिझी राहतील. 1 धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगला कॉल ठरेल का? नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने धावसंख्येत आणखीन भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 रन. 3 गेंदें हो चुकी है तीसरे ओवर में. 26 रन बिना किसी नुकसान के. एक चौका जरूर आया है, लेकिन कम से कम मुझे लगता है 40 से 45 रन अगर बनते हैं तो ये अच्छा होगा टीम के लिए. एक फाइटिंग स्कोर होगा. अगली गेंद इसी के बीच में शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, आड़े बल्ले से खेला है. लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद आती हुई 1 रन दौड़कर मुकम्मल किया. 1 ही रन से संतुष्टि. प्रशांत स्कोर जा पहुंचा है 27 रनों पे. 8 गेंदें बची है.
नक्कीच आता कुठे ना कुठे कल्याण जो संघ आहे टोयोटा कल्याण संघाला सेकंड थर्ड गिअर वरून गाडी आता फोर्थ फिफ्थ गिअरवर टाकावी लागेल, इथे चार्ज करावं लागेल, कारण की अजून एकही विकेट गेली नाहीये. तर कुठेतरी दोन्ही फलंदाजांना आपले हात खोलावे लागतील. येणाऱ्या बॅटरची सुद्धा वाट बघतोय आपण. शॉर्ट बॉल होता, कट केलाय, हलकासा लेट कट ज्याला म्हणतो. चेंडू गेलाय थर्ड मॅन रिजन मध्ये, एक धाव पूर्ण झाली. इथेही कॉल चांगला आहे बघा, इथे रनआउटची संधी आहे आणि पहिला विकेट जाण्याची संभावना सुद्धा आहे. नक्कीच विकेटचं पतन होतोय, पहिला झटका टोयोटा कल्याण या संघाला लागतोय. डीजे ला संधी मिळते. थँक्यू डीजे. जर धावसंख्या वर नजर टाकली तर धावसंख्या झाली 28. चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 5, फक्त एक शेवटचा चेंडू शिल्लक, म्हणजे एकंदरीत या इनिंग मध्ये फक्त 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली 28. शेवटचा बॉल. प्रसाद पुन्हा एकदा 5 ते 6 पावलांचा रनअप घे पंचाच्या डाव्या बाजूने. राईट आर्म ओव्हर द विकेट. लास्ट बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका चांगला आहे पण प्लेसमेंट तेवढी चांगली मिळाली नाहीये. सरळ खेळाडूकडे गेलाय, 1 बाउन्स. एकच धाव मिळेल. षटक संपले. 3 षटकांचा खेळ समाप्त. टोयोटा कल्याण या संघाची धावसंख्या झाली आफ्टर 3 ओव्हर 29 रन्स. 29 धावा धावफलकावर लागलेत आणि 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला डीजेला पुन्हा एकदा संधी देऊया. ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, कभी नरम नरम कभी गरम गरम, कभी नरम गरम नरम गरम. ओ बेटा जी 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 जी, ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, कभी नरम. बघा, शोलेमध्ये धर्मेंद्र, जितेंद्र, तर ठाणेमध्ये या संघाचा शैलेंद्र आता गोलंदाजीसाठी आलाय. इतिहास मुझे लगता है आप बदल दोगे प्रशांत आज. ठीक है, अगली गेंद शैलेंद्र की. फुल टॉस की गेंद, हावी प्रहार खेल दिया है मिड विकेट के क्षेत्र में. वहां पे मौजूद खिलाड़ी बढ़िया क्षेत्र रक्षण, एक ही रन से संतुष्टि जताई. स्कोर जा पहुंचा है 30 रनों पे. 30 रन ऑन द बोर्ड. नक्कीच 30 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक ज्याला डेथ ओव्हर म्हणतो. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. जर्सी नंबर 17 म्हणजे खतरा. आता पाहूया समोरच्या संघाला खतरा देतोय का. नेक्स्ट बॉल बघा, खतरा देतोय. खतऱ्याची वार्ता केली आणि खतरा आला. आणखीन एक विकेट. दुसरा झटका इथे लागतोय टोयोटा कल्याण या संघाला. कॅमेरामॅन, तुम्हाला विनंती आहे, कृपया टॉस बॉक्स जवळ यायचंय फोटो सेशन साठी. सामन्याकडे वळूया. 2 चेंडू झालेत आतापर्यंत. धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 30. या धावसंख्येवर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये जवळजवळ 15 धावा तरी बनवाव्या लागतील एक फायटिंग स्कोर द्यायचा असेल तर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची आतली कडा लागली. एक धाव पूर्ण होईल का? नक्कीच नाही होणार. पंचांचा इशारा येईल. विकेटचा पतन. आणखीन एक झटका. बॅक टू बॅक दुसरी विकेट कल्याण संघाची जाते आणि नक्कीच कुठे ना कुठे कमबॅक केलाय ठाणे या संघाने. या सामन्यामध्ये चांगला पलटवार केलाय. पहिल्या षटकामध्ये आला 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा पूर्णपणे बांधून ठेवलं. 19 धावा बनल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या पण विकेट सुद्धा येत आहेत. एक चौकार आला होता तिसऱ्या षटकामध्ये. प्रसाद घेऊन आले होते तिसरं षटक. आता मात्र शैलेंद्र चांगली कामगिरी करतात. बांधून ठेवलंय सगळ्या फलंदाजांना आतापर्यंत कल्याण या संघाच्या. रुपेश रूप या सामन्याचं बदलतोय का पाहूया. रुपेश नवीन ताबडतोड फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकातील आता फक्त 3 बॉल बाकी आहेत. सभी खिलाड़ी ध्यान दे प्लीज. OnePlus का फोन मेरे पास आया है, किसी का गुम हो गया रहेगा तो प्लीज मेरे से कलेक्ट कर ले. OnePlus का फोन है, आई डोंट नो द कॉन्टैक्ट नंबर. आप प्लीज आके कलेक्ट कर लीजिएगा, किसी का गुम हो गया रहेगा तो. चौथा बॉल. चांगला फटका. खेळाडू आहे. चांगली कॅच. वेल जज कॅच. विकेटचं पतन. आणखीन एक झटका लागतोय. यतीनचा असून एक झेल होता.
कल्याण आता कुठे ना कुठे बॅकफुटवर आणि जोरदार टाळ्या झाला पाहिजे. इट्स अ टीम हॅट्रिक. ठाणे या संघाने टीम हॅट्रिक पटकावली आहे. एक रनआउट होता आणि एक झेल सुद्धा होता त्यामध्ये आणि एक क्लीन बोल्ड झाला होता. असे 3 विकेट आले या षटकामध्ये आतापर्यंत आणि टीम हॅट्रिक पटकावली आहे ठाणे या संघाने. स्कोर जर पाहिला आपण, थँक्यू सो मच डिअर. स्कोर जर पाहिला तर स्कोर हा 30 या धावसंख्येवर स्थिरावलाय. फक्त 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. शेवटचं षटक आहे मित्रांनो. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. शैलेंद्र अफलातून कामगिरी केली आपल्या संघासाठी. खरंच खतरा ठरलाय समोरच्या संघासाठी आज शैलेंद्र. हाही चांगला फटका आहे. पिकअप शॉट. इथेही खेळाडू येईल त्याच खेळाडूकडे. इथे मात्र चूक झाली. एका धावेचं 2 धावेमध्ये रूपांतर झालं. 2 धावेने धावसंख्येत आणखी भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. शैलेंद्र या इनिंग मध्ये शेवटचा बॉल घेऊन आपल्यापासून दूर जाताना पाहायला मिळतील. लास्ट बॉल. Last delivery of this inning. I'll request both the captains to please join for the toss. MG NM ATPL and MG थाने सेल्स. दोनों ही टीम के कप्तान जल्द से जल्द आ जाइए टॉस के लिए. शेवटचा बॉल. फटका चांगला आहे. प्लेसमेंट चांगली नाहीये. बघा खेळाडू येतोय. इथे जेल सुटतोय. हाताला लागला. थोडेसे फंबल झाले. खेळाडू जज नाही करू शकले. 2 धावा पूर्ण झाला सहजरित्या. 3रा धावेचा प्रयत्न केला जातोय. 3री धाव होईल का? नक्कीच नाही होणार. 2 धावेने समाधान मानावं लागेल. षटक संपले. इनिंग संपली आहे. 4 षटकांचा खेळ 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोयोटा कल्याण या संघाची धावसंख्या झाली 34 आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजे ठाणे या संघासमोर. फोटोग्राफर एंड कैमरामैन प्लीज आइए टॉस बॉक्स एंड पे. फोटोग्राफर. 34 रन बने हैं दोस्तों. 35 रनों का लक्ष्य रखा है थाने इस टीम के सामने. आप देखते हैं थाने टीम के बल्लेबाज कैसी बल्लेबाजी करते हैं और क्या यहाँ पर कमबैक करने में कामयाब होंगे कल्याण टीम के गेंदबाज. जरूर देखने लायक बात होगी. अच्छी बैटल इस मैच में देखने मिलेगी. एक लो स्कोर मैच है. लो स्कोर मैच को इस प्रेशर भरे मैच को कैसे हैंडल करते हैं ये जरूर देखने लायक बात होगी. चलते टॉस की तरफ जहां पर हमारे साथ जुड़े मेरे साथी कमेंटेटर आनंद सर करते हुए टॉस का बॉस में. वो तो टीम कैप्टन्स MG थाने सेल्स एंड MG NM ATPL. Please come for the toss. I'll request Sainath sir to please come down to the toss box end to do the toss for the next match. Sir. For the toss, Sainath sir with us. Heads is the call and tails it is. आप टॉस जीते हैं तो क्या लेना चाहेंगे? बैट फर्स्ट. सो सम चेंज इन द स्ट्रेटेजी क्योंकि दोनों ही कप्तान ने पहले फील्डिंग लिया था. आपने बैटिंग लिया है. बैट करके थोड़ा टारगेट देके प्रेशर बनाने का कोशिश करेंगे. सो कैसा लग रहा है? हर साल ये टूर्नामेंट का आयोजन किया जाता है. सो दिस इज द ग्रैंड 5th ईयर. सो हाउ इज इट लुकिंग? बहुत अच्छा लग रहा है. आप सभी टीम मिले थे पहले, कुछ सलाह विमर्श किया था, डिस्कशन हुआ था किस तरह से खेलना है? हाँ, डिस्कशन तो सब हुआ है हमारा टीम का. चलो ऑल द बेस्ट. यू विल बी बैटिंग फर्स्ट. आप पहले गेंदबाजी कर रहे हैं तो कितने तक रेस्ट्रिक्ट करना चाहेंगे? कोशिश करेंगे अराउंड 30-35 बिकॉज वो डिसेंट फिगर अभी तक जो मैच जो है अराउंड 30-32 फिगर में ही है. तो कोशिश करेंगे 30-35 में रेस्ट्रिक्ट करें. मुझे लगता है सुबह का समय इसलिए ज़्यादा स्कोर नहीं हो रहे. हाँ, सुबह इन द सेंस बॉलिंग जो है वो होने से थोड़ा अच्छी बेटर रही है बैटिंग से, तो सीरीज स्कोर्स नहीं हो रहे. सो हाउ इज द प्रिपरेशन गोइंग ऑन टू दिस इवेंट? बैटिंग और बॉलिंग दोनों साइड हमारे डिसेंट्स हैं, तो होपफुली अच्छा करें. एनीथिंग टू द मैनेजमेंट टू से? हर साल रहता है, लास्ट ईयर भी था, तो काफ़ी अच्छा अरेंजमेंट्स है ऑनेस्टली. मतलब इसके पहले हम जहाँ थे वैसे कभी ये देखने नहीं मिला. इट्स अ गुड, मतलब बहुत अच्छा अपॉर्चुनिटी कि पूरे ग्रुप लेवल पे आके खेलते हैं हम, तो अच्छा लगता है. Thank you so much. All the best to both the captains. Thank you so much, Sainath sir, for joining us for the toss. चला वळूया चेस कडे. 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. स्ट्राइक एंडवर बॅटर आहे यतीन आणि नॉन स्ट्राइक एंडवर त्याची साथ देतोय गणेश. बॉलिंग टीम के एक्स्ट्रा प्लेयर प्लीज कमेंट्री बॉक्स में आइए. कल्याण टोयोटा कल्याण टीम के एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में आइए. The second inning just to start in the second match. टोयोटा कल्याण सेल्स एंड सर्विस.
The news from the middle is that MGNM ATPL, they have won the toss. They have elected to bat first in the next match. Over to you, Prashant. ओके, चांगला फटका आहे, 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. अंपायर सामना थांबवायचा है. फील्डिंग टीम के एक्स्ट्रा प्लेयर कंपलसरी कमेंट्री बॉक्स में आइए. फील्डिंग टीम के एक्स्ट्रा प्लेयर, सभी टीम के कप्तान से अनुरोध है, प्लीज इनिंग के शुरुआत से पहले अपने टीम के अतिरिक्त खिलाड़ी को कमेंट्री बॉक्स एंड पे भेज दे. प्लीज आई रिक्वेस्ट, बॉलर कौन है? विल नॉट वेट. आई रिक्वेस्ट, वी आर शॉर्ट ऑफ टाइम ऑलरेडी. वी आर जस्ट बिहाइंड द शेड्यूल टाइम. येस, अंपायर सामना सुरू करायचा. अभिजित पहिलं षटक घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेला होता, पण 2 धावा नक्कीच मिळाल्या. 2 धावेने इथे खातं उघडलंय ठाणे या संघाचं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. हा चांगला फटका आहे. बिग हिट, चेंडू जाईल लांब 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 लांब, बराच लांब. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू सो मच डीजे. बघा, ठाणे आणि कल्याण ही मोठी लढत का म्हणतो, कारण की हे दोन्ही शहर असे आहेत, दोन्ही जागा अशा, दोन्ही ठिकाण असे आहेत जिथे बऱ्याच टुर्नामेंट खेळवल्या जातात. मग ते ग्रामीण क्रिकेट असो, गाव टू गाव असो, एक गाव एक संघ असो, किंवा ओपन टुर्नामेंट असो. ठाणेमध्ये बरेच असे ग्राउंड आहे जिथे हे खेळाडू प्रॅक्टिस करत असतात, जिथे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात. नजीमुल्ला चषक झाला, ISPL असो, अशा मोठ्या टुर्नामेंट होतात. जर कल्याणपट्टा आपण जर पाहिलं तर केंद्रीय मंत्री चषक, त्याचप्रमाणे रतनबुवा, एवढ्या मोठ्या टुर्नामेंट होतात. तिथून हे खेळाडू कुठे ना कुठे सामने पाहायला जातात, खेळायला जातात. आणि आज तेच खेळाडू इथे कुठेतरी खेळायला आले. त्याच्यामधील एक खेळाडू सुद्धा आपल्याला त्या मोठ्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सामन्याकडे वळूया. 1 धाव इथे पूर्ण झाले. 1 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 9 धावा. षटकार काय चांगल्या पद्धतीने सजवला होता. पुढ्यात टाकलेला बॉल चांगल्या पद्धतीने रीड केला आणि त्याला लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळलं. यतीन एक अष्टपैलू खेळाडू, चांगली कामगिरी करतोय. चांगला बॉडी लँग्वेज आहे त्याचा. इथे चांगला पुल केला. बघा, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. 1 बाउन्स चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचेल का? नक्कीच पोहोचेल. खेळाडूला फक्त बॉल घेऊन यावं लागेल आतमध्ये. चेंडू जातोय 1 बाउन्स 4 धावांसाठी. हा येतोय चौकार. बघा, गणेश आणि यतीन ही एक घातक जोडी आहे. जर आपण पाहिलं ठाणे या संघाकडून, या दोन्हीही फलंदाजांना आउट करायचं तर कसं, कुठेतरी कर्णधाराला विचार करावा लागेल टोयोटा कल्याण या संघाच्या. कारण का प्रश्नामध्ये पाडलंय, धर्म संकटामध्ये पाडलंय. पॉवर प्लेचा वापर कसा करायचा हे दोन्ही बॅटर दाखवत आहेत. खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र शफल झाले होते. चेंडू काही बॅटला लागला नाहीये. डॉट बॉल येतोय. जर आपण पाहिलं या षटकातील बॉल झालेत आतापर्यंत 5 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या धावसंख्येवर. एक लास्ट बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल गोलंदाज आपल्यापासून दूर जाताना पाहायला मिळेल. 8 ते 10 पावलांचा रनअप घेतला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा, इथे सुद्धा पुढ्यात टाकला होता. अपील झाली. लेग बाईज नाहीये, LBW नाहीये आपल्या इथे. 1 धाव इथे पूर्ण होते. पंचांचा इशारा आला नाही म्हणजे ही बॅटने 1 धाव मिळाली आहे. 1 धावेने षटक संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर ठाणे या संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 14 धावा. चला डीजे, होऊन जाऊ द्या एक गाणं. थँक्यू सो मच. सुशील नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल पंचांच्या उजव्या बाजूने. हाही जर्सी नंबर 17. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं शेवटचं षटक हाताळलं होतं. 17चा खतरा दिला होता, पण इथे मात्र गणेश आपलं रूप दाखवतोय. लेफ्ट हँडर बॅटर जेव्हा बॅटिंग करतो ना, खरंच चांगलं आकर्षक बॅटिंग वाटते लेफ्टी बॅटिंगची बघायला. आणि इथे मात्र फाईन लेगच्या डोक्यावरून खेळाडूच्या मस्तकला दस्तक देत चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. 4 धावेसाठी आणखीन एक गणेशच्या बॅटमधून येतोय. अफलातून चौकार. जी, लेकिन प्रशांत 17 गेंदों में 17 रनों की जरूरत है. गणेश ने जो भी 2 चौके मारे, शॉट है और काफी लेग स्टंप से लाइन में गेंद थी, तो थोड़ा ऑफ स्टंप के बाहर अगर करेंगे मुझे लगता है थोड़ी सी दुविधा होगी बल्लेबाज के मन में. ये देखिए, ये भी लेग स्टंप से बाहर, दोबारा उसका फायदा उठाए. इस बार गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग क्षेत्र में और एक चौका आता हुआ. नक्की जर तुम्ही अशा खेळाडूंना शॉर्ट बॉल टाकले तर हा खेळाडू रात्री झोपेतून उठून सुद्धा अशीच फलंदाजी केली. पंचांचा इशारा नो बॉल येतोय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन इथे कुठेतरी
अडचण ठरते खेळाडूंसाठी आणि या नोच्या रूपात जर आपण पाहिलं तर येणारा बॉल फ्री हिट असेल. The next delivery definitely a free hit. 23 runs on the board. That means just 12 runs away from a win. Getting away pretty quickly. This is a good delivery. Coming back into the match. Dot delivery. Still 4 deliveries to go in the second over. 4 गेंदें अभी भी आनी शेष. अगली गेंद इसी के बीच सुशील राइट आर्म राउंड द विकेट. पटकी हुई दोबारा गेंद. प्रशांत दोबारा ये गेंद जाएगी सीमा रेखा पार. नहीं, इस बार वहां पे प्रोटेक्शन है. एक ही रन से संतुष्टि. नक्कीच पाहिलं खेळाडूने कर्णधाराने कुठेतरी बघितलं या गणेशचा स्ट्रॉंग झोन आहे. जर आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या क्षेत्रामध्ये मोठे फटके खेळतो. याआधी 2 चौकार मारले होते तर कुठेतरी त्या शॉटसाठी तिथे खेळाडू लावलाय त्यांनी डीपमध्ये. आता मात्र यतीन स्ट्राईक एंडवर येते. बघा, एक खतरा टळला नाही तर दुसरा खतरा आलाय. आता समोर स्ट्राईकवर गणेश पासून वाचले. गणेशला नॉन स्ट्राईक एंडवर आणलं पण आता मात्र ज्याने षटकार मारला तो यतीन स्ट्राईक एंडवर आलाय. शॉर्ट बॉल टाकलाय. शॉर्ट ऑफ पूल केलाय. चेंडूला बिर्रा काऊन दिलाय 6 धावांसाठी. हा येतो यतीनच्या बॅट मधून दुसरा षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराच्या जोरावर धावसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली. आता जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे आणि षटकार मारून सामना संपवतोय का यतीन याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. हिरो बनण्याची संधी आहे. षटकार मारून जर सामना संपवला तर हिरो बनण्याची संधी त्याला आहे आणि प्रयत्न केलाय. प्रयत्नाला यश मिळालंय. सामना संपलाय फक्त 1.5 ओव्हर मध्ये. म्हणजे 11 बॉल मध्ये 35 धावांचं टार्गेट इथे चेस केलंय. कॉंग्रॅच्युलेशन टीम ठाणे. थँक्यू डीजे. गाइज आपले खेळाडू आहेत त्यांना काहीतरी बोलायचं. उनको कुछ बोलना है तो येस प्लीज. यतीन म्हणजे मॉन्स्टर. क्या बात आहे. मॉन्स्टरची उपमा दिली आहे. मॉन्स्टर गँगस्टर तुम्ही काही म्हणू शकतात पण हा ब्लॉक ब्लास्टर होता. ब्लॉक ब्लास्टर सिनेमा त्याने आपल्याला दाखवला. क्या बात है. जी बिल्कुल प्रशांत, क्या बैटिंग है. शॉर्ट ऑफ लेंथ जरूर गेंद थी लेकिन जो रेडार में थी गेंद, जिस तरह से शॉट लगाए हैं बिल्कुल ही प्रोफेशनल एटीट्यूड. यतीन ने गेंदबाजी अच्छी की. क्षेत्र रक्षण करते हुए 2 बेहतरीन कैचेस पकड़े और बैटिंग लाजवाब. क्या बेहतरीन प्रदर्शन किया आज यतीन ने इस मुकाबले में.